नमस्कार. जय श्रीराम. जय शिवराय. निश्चितच नागपूरमध्ये काल घडलेल्या घटनेबद्दल बोलणार आहोत. काल ज्याप्रमाणे जाळपोळ झाली, घरांची तोडफोड झाली, आया बहिणी शिवीगाळ झाली, एका विशिष्ट समाजाला एका विशिष्ट समाजाकडून म्हटल्यापेक्षा या लांड्यांकडून ती यापुढे सहन होणार नाही. यापुढे सहन केली जाणार नाही. माननीय गृहमंत्र्यांना माझी एक विनंती आहे. काल अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी या घटनेमध्ये जखमी झाले. त्यांना दुखापत ही दुखापत काय झाली? कारण या बडव्यांना कायद्याची भीती नाही. अजिबात कायद्याची भीती यांना राहिलेली नाही. आणि त्याचं कारण असं की पोलीस विभागाला परमिशन नाही शस्त्र वापरणे. माननीय मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की पोलीस विभागाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी, निदान अशा हल्ल्यांमध्ये. जाऊ द्या, 4-5 गेले तरी काही फरक पडणार नाही. पण पुन्हा ह्या हरामखोरांची होणार. यांच्या आत्ताच नांग्या खेचल्या तर पुढे जाऊन हे डोकं वर काढणार आणि पुन्हा महाराष्ट्रात कशाही घडणार. सुरुवात यांच्याकडनं होती, मग दंगली भडकतात, मग एका सोबत 2 समाज आरोपी ठरतात. महाराष्ट्र पोलीस इतके कमजोर नाहीत की दगड फेकला किंवा या बडव्यांनी त्या हरटला दाबून पडतात. पण ते काल घडले. काल जर या घटनेमध्ये त्या दरम्यान जर आयाबाया स्त्रिया, लेकर, म्हातारे हे जर त्यांच्या ताब्यात झाले असते तर काय घडलं असतं याची कल्पनाही न केलेली होती. औरंगजेबाची कबर या महाराष्ट्र उकरून टाका. का? कारण त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल केले. आज स्वराज्यावर राज्य करण्यासाठी औरंगजेब त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याची कबर या महाराष्ट्रात, ती कबर इथून हटवून टाकावी ही मागणी निवडून केली. आणि नुसतं त्या वक्तव्यावर जर यांनी जाडपोड केली असेल, जेवढ्या वक्तव्यावर जर हे असं वागत असते, मुठभर तोडफोड केली, तर आम्ही बंधूंनी काय करावं? त्यांनी तर प्रत्यक्ष हल्ला केला. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही काय करू शकतो हे दाखवून देण्याची वेळ त्याच्यावर आणू नका. ती जर वेळ आली तर तुम्हाला पडता भी थोडी होईल. विशेष म्हणजे काही पक्षांचं या भडव्यांना समर्थ, हे यांचं संगोपन करतात, त्यामुळे यांची उत्पन्न वाढ. एकतर तुम्ही यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, यांची चांगली जिरवा, नाहीतर यांना हद्दपार. महाराष्ट्र जर शांत ठेवायचं असेल तर ही असली अवलाद महाराष्ट्रात राहता कामा नये, हे माझं स्पष्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.